विठ्ठलराव कर्डक माझ्यासारख्या लीडरांच्या 10 सभा आणि तुझ्यासारख्या गायकाचं एक गाणं एवढी ताकद तुझ्या गाण्यामध्ये आहे. म्हणजे विचार करा तुम्ही की बाबासाहेब आमच्यावर किती मोठी जिम्मेदारी टाकून गेले. मी त्याच्यावर चिंतन केलं, मी विचार केला की खरोखर बाबासाहेब आमच्यावर एवढी जिम्मेदारी टाकून गेले तर आम्ही त्या लायक आहोत का? आम्ही लोकांना बुद्ध सांगतो, आम्ही लोकांना धम्म सांगतो, आम्ही लोकांना बाबासाहेब सांगतो आणि समाज पण माझ्याकडं अदर गायकाकडं खूप आशेनं पाहतो की आम्ही जे सांगतो ते खरंच सांगतो. मग खरंच आम्हाला त्यांना सांगण्याचा अधिकार आहे का? मी खूप याचं चिंतन केलं 2 वर्ष. कारण याच्या पहिले जे बाबासाहेबाच्या गाण्याची, बुद्धाच्या गाण्याची जे सुरुवात झाली, कारण आता चिवर घेतल्यावर खोटं बोलता येणार नाही, जे सुरुवात झाली तर पोट भरण्यासाठीच झाली. तेव्हा बुद्ध कळत नव्हता. कारण माझी माय हिंदू लोकांमध्ये राहणारी, माझी माय आम्हाला शिकवायची 16 शुक्रवार करावं लागते, खूप चांगला नवरा भेटते. 16 शुक्रवार केले, चांगला नवरा भेटलाच नाही. 16 सोमवार करावं लागते आणि 16 सोमवार केले, 16 शुक्रवार केले, वैभव लक्ष्मीचे 16 शुक्रवार केले, पूस रविवार केले, श्रावण सोमवार केले, तरी जीवनाचा सत्यानाश. 14 वर्षात लग्न झालं, जीवाचा सत्यानाश. मग एक दिवस विचार केला, म्हटलं हे देव सगळे हरामखोर माझ्या घरी पाहिजे नाही. आता यायचं गठोडं बांधलं आणि एका विहिरीत नेऊन टाकलं. तुम्ही इथंच राहा म्हटलं, आता माझ्या घरी राहायची तुमची लायकी नाही. आणि त्या दिवसापासून बुद्ध आणि बाबासाहेब जेव्हापासून फॉलो केला तर आज अंजली भारती तुमच्या समोर आहे. काय आहे सांगायची गरज नाही. म्हणून जो महापुरुषांना फॉलो करतो, जो बुद्धाला फॉलो करतो, त्याला कोणाच्या सहाऱ्याची गरज पडत नाही, जशी मला पडत नाही. आज मी कशासाठी गाते, मी का गाऊ, मला याची गरज नाही. मला कोणा पैशासाठी गरज नाही, कारण समाजाने एवढं दिलं मला. आज माझी सायकलची अवकात नव्हती, समाज आज मला प्लेननं सफर करायला होतं. हे फक्त आणि फक्त माझ्या भोड्या बाबड्या समाजाची आहे, माझ्यावर करुणा आहे. फक्त माझ्या समाजाचा सपोर्ट आहे मला. आज बंगल्यामध्ये जरी राहत असेल तो बंगला माझा नसून हा माझ्या भोड्या बाबड्या समाजाचा बंगला आहे. म्हणून मी सर्वप्रथम माझ्या समाजाची ऋणी आहे. माझ्या समाजाला खूप धन्यवाद देते, खूप मंगलकामना देते की असेच तुम्ही पुढे जा. आणि आम्ही पुढे जाऊ कसं हा पण एक विषय आहे ना. आम्ही तर पुढे चाललो, आम्ही पुढे जाऊ कसं? आम्ही एकामेकाचे पाय ओढतो ना. जर एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माझी बायको उभी करतो, म्हणते तुले ना मलेन टाक कुत्र्याले, म्हणते मैं तो नाही खाऊंगा बेटा, तुझी बी नाही खाणे दूंगा, म्हणते. आमचं असं आहे ना. त्याच्यामुळं आमची कशी सत्ता तुम्ही सांगा ना. अरे आमच्या समाजाने बाबासाहेबाला पाडलं, भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबांनी भाऊराव बोरकरनी पाडलं, मुंबईमध्ये नारायण साधोबा काजरोळकरनी पाडलं बाबासाहेबाला. बाबासाहेबाचे वेळेस आम्ही धोका केली तर आमच्यात तर आम्ही धोके करतोच की. माझं असंही म्हणणं नाही की तुम्ही कोणा पक्षात जाऊ नका, माझं असंही म्हणणं नाही की तुम्ही कोणाचे पैसे घेऊ नका, बिंदास पैसे घ्या. हे लोकही आमचा इस्तेमाल करतात ना, तुम्ही त्यांचा इस्तेमाल करा ना, पैसे घ्या ना. पण तिथं बटन दाबाच्या वक्ती काय त्याची इमानदारी गाजवाली जातात तिथं. हे बात आहे, वा वा वा. घ्या ना पैसे, तुम्हाला कोण मना करते? तुम्ही घ्या, तुमच्या शेजाऱ्याला द्या. ते समोरचा आला की ताई तुम्हाला पैसे देतो, 5,000 5 नाही 50 दे म्हणा, अधिक 9 जण आत म्हणा आमच्या मांग, एकही वोट देऊ नका त्याला. जेवढा मला, अरे हे आपला इस्तेमाल करतात, हे कुठे इमानदारीने आपल्याला प्रेम करतात. बघा ना तुम्ही, याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे, ह्या 5 वर्षाच्या अगोदर मी डायरेक्ट स्पष्टवादी आहे, मला कोणाची भीती वाटत नाही. भाजप म्हणत होती की भाजपचा मंत्री अनंतकुमार हेगडे बोलत होता की आम्ही फक्त संविधान बदलवण्यासाठी सत्तेत आलो. माहिती आहे तुम्हाला, अभ्यास करत जा थोडासा याच्या अगोदर. आणि जेव्हा खासदारकीमध्ये जे भीमवाल्यानं चांगला दणका दिला तर आता म्हणतात बाबासाहेब जरी आले तर आम्ही संविधान बदलू देऊ नाही. आता काहून चांगला फटका बसला म्हणून काय? याच्या अगोदर म्हणे संविधान बदलवण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आलो. अरे संविधानाची जंतर मंतरवर परत जडली तेव्हा कुठं गेला होता का? ज्याच्या भरोश्यावर तू 10 नाही 5 नाही 15 वर्ष प्रधानमंत्री राहून आला आणि जंतर मंतरवर संविधानाची परत जडून राहिले, तू तिच्या तिथं असून का झोपला होता का? तुला माहित नाही संविधानाची परत जडून राहिली तरी? आणि आता म्हणतात आम्ही म्हणते संविधान. आता बापा आजचे मंत्री आमचे घरी वर्षवासाचा कार्यक्रम घेऊन राहिले, संगोदानाचा कार्यक्रम घेऊन राहिले आणि बोलता बोलता म्हणते हा शांतीचा धम्म, हा शांतीचा महावीरांचा धम्म. सांगा आता काय खेटरानं मारा काय यायले? म्हणजे हे तर आमचा इस्तेमालच करून राहिले ना. मग आम्ही काऊन नाही करा? घेत जा चांगले पैसे, तुम्हाला म्हणाई नाही, सगळे पैसे घेत जा, पण बटन दाबाच्या वक्ती तिथं इमानदारी त्याची गाजू नका. काय बाप होय का तो आपला? ओरिजिनल जो बाप आहे त्याची इमानदारी गाजवा ना. ये बात है, वाह बहुत दीदी, बरोबर की नाही? म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे की कुणी इकडे तर कोणी तिकडे जात आहे, कुणी
इकडे तर कोणी तिकडे जात आहे, सारे केवलवाणी पाहत आहे. भैरवी, मी गाणं सुरू करतो, नंतर राग सांगतो. कोणी इकडे तर कोणी तिकडे जात आहे, सारे केविलवाणी पाहत आहे. बोलायचं तर बोलायचं कोणाला प्रथमा, कारण आपलेच दात आहे ना आपलेच ओठ आहे. कारण समाजा एवढी ताकद कोणामध्येच नाही. पुढारी समाजापासून आहे, नेते समाजापासून आहे, मुख्यमंत्री समाजापासून आहे. आपण आहोत तर ते आहेत. त्याने आपल्याला निवडून दिलं नाही, तुम्ही त्याला निवडून दिलेलं आहे. म्हणून सर्वप्रथम अंतिम तुम्ही या. म्हणून म्हणायचं आहे, गए गुजरो को भी समाज बड़ा करता है, गए गुजरो को भी समाज बड़ा करता है, गिरे हुए को भी समाज खड़ा करता है. लेकिन कोई गलत हरकत करे तो प्रतीक समाज उसे एक ही झटके में आड़ा करता है, एक ही झटके में आड़ा करता है. समाज एक झटके में आड़ा करता है. जशी खासदारकीमध्ये आपली ताकद दाखवली ना, अशी आता आमदारकीमध्ये दाखवा. यायले यायची अवकात आठवून द्या. हम जय भीम वाले क्या है, जरा इनको भी तो पता चले. बराबर की नहीं? रखते तो बात करते भाई, सादा काम थोड़ी है. काम पड़ल का समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता, एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता. ये मेरा दावा है प्रतीक कि नीले झंडे बिना यहाँ कोई भी राज कर नहीं सकता, यहाँ कोई भी राज कर नहीं सकता. नीले झंडे बिना यहाँ कोई राज कर नहीं सकता. आता बघा, इथं सगळे आपलेच आहात आणि काही मनुवाद्याचे खबरी आहेत आपलेच. बराबर इथून ऐकतात, फोन लावून असं असं बोलत आहे, तुमचं नाव घेतलं. आपलेच काही लोक दुश्मनांचे जिगरी झाले आहेत, आपलेच खाऊन आपले वैरी झाले आहे आणि आपल्यातच राहून पैशाचे लोभी प्रथमा मनुवाद्यांची खबरी झालेली आहे, मनुवाद्यांची खबरी झालेली आहे. मनुवाद्यांची खबरी झाले आहे. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे. राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता है. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. अरे वसूलों के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. भीम जी के संविधान के आगे सबको झुकना पड़ता है. क्यों? कि मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा, होने दो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा, जगा दो बहुजनों को जो सोए हुए है सारंग, संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. क्यों? कि दुनिया में हमारा भारत देश महान है, ये भूमि है बुद्ध की, यही तो पहचान है. अवसर मिला भीम जी को सच लिखने का प्रथमा, इसीलिए जान से प्यारा हमको हमारा संविधान है, हमको हमारा संविधान. इसीलिए जान से प्यारा हमारा संविधान है. आरक्षणाचं जिकडे तिकडे चालू आहे की यांचे आरक्षण रद्द झालं पाहिजे. कोणी म्हणते की यांची अट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे. बरोबर की नाही? आमच्या वोटाशिवाय यांचं काम होत नाही, पण आमच्यात काही ना काही यायचं चालूच राहते. बरोबर की नाही? म्हणून म्हणायचं आहे, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1949 ला संविधान या देशाला बहाल केलं. माहिती नसेल तर लक्षात ठेव जा, ह्या तारखा फार महत्वाच्या असतात. 26 जानेवारी 1949 ला संविधान बहाल केलं आणि 26 नोव्हेंबर 1950 ला संविधान लागू झालं. बरोबर? 1950 ला संविधान लागू झालं. संविधान मध्ये आमच्यासाठी बाबासाहेबांना आरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं 1956 साली, म्हणजे तिथून 6 वर्षांनी. 50 ते 6 वर्षाचा फासला. बरोबर?
6 वर्षांनी धर्मांतर केलं आणि 5 वर्ष जे आम्हाला आरक्षण होतं त्या आरक्षणाचं आम्हाला महत्त्वच समजलं नाही. पण आम्हाला आरक्षणाचं महत्त्व कधी समजलं, आरक्षणापेक्षाही आमच्यासाठी काय श्रेष्ठ आहे ते या गीतातून आहे का. मनोज राजा गोसावी काय म्हणतात लक्ष देऊन ऐका. अरे आरक्षणाने मरण्या मारण्यापासून वाचवले, क्या बात है बेटा, वाह. सोडणार नाही आहे, कारण समाज माझ्या मागेच आहे. हे तर मागच आहात. आज अशी लय वाढली, त्याला माहित आहे, त्याला धमकी दिली, लय वाढली नाही का चिवरच घेतो. अरे आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या, सर्व भिक्खू संघ. अरे आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या. आरक्षणापेक्षा आमच्यासाठी महत्वाचं काय आहे? अरे जी, आरक्षणापेक्षा आमच्यासाठी महत्वाचं काय आहे ज्याच्यामुळे आम्हाला आरक्षणाचं महत्व पटलं ते म्हणजे काय? अरे आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या. अरे पासून वाचवले, अरे पासून वाचवले, अरे पासून वाचवले. पण आरक्षणापेक्षा माताजी, पण धर्मांतराने आम्हा, अरे धर्मांतराने आम्हा, अरे 1956 साली जो आमचा धम्म बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला. अरे धर्मांतराने आम्हा, अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, 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 धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. कारण भीम का कोई काम अधूरा हो नहीं सकता, संविधान से देश का बुरा हो नहीं सकता. भीम का कोई काम अधूरा हो नहीं सकता, संविधान से देश का बुरा हो नहीं सकता. ये बुद्ध धम्म की सच्चाई तो देखो प्रथमा. अरे अशोक चक्र बिना तिरंगा पूरा हो नहीं सकता. आमचं कसं आहे, एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माई बायको उभी करतो म्हणते. तुले ना मला टाक कुत्र्याले, मैं तो नहीं खाऊंगा बेटा लेकिन तुझी भी नहीं खाने दूंगा म्हणते. हाँ मैं तो रहूंगा वैसा लेकिन तुझी भी नहीं खाने दूंगा. आमचं असं आहे की नाही. कसं दोन म्हणजे सासू सुनाचे भांडणं कसे असतात, सासू म्हणते मै बडी, सून म्हणते मै बडी. तर तशासारखं काम आहे आमच्या बहीण भावाचं. आमची अशी भाऊ झालेली आहे. सासू आणि सून असते. सासू म्हणते सुनीला, ओ सुनबाई म्हणते मी जर पलंगावर बसली तर तुम्ही कुठं बसान म्हणते. तर सून म्हणते सासूबाई तुम्ही जर पलंगावर बसल्या तर मी खुर्चीवर बसून म्हणते. आणि मग सासू म्हणते मी खुर्चीवर बसली तू कुठं बसशील म्हणते. ते म्हणते बाबा तू खुर्चीवर बसली तर मी चटईवर बसन म्हणते. आता एवढी मांगार घेऊन राहिली सून तरी सासू चुप राहीन. ते सासूच कसली म्हणते मग मी जर चटईवर बसली तर तू कुठं बसशील म्हणते. ते सून म्हणते बिचारी तुम्ही चटईवर बसल्या आत्याबाई तर मी का नाही म्हणते मग जमिनीवर बसन म्हणते. तरी सून सासू चुप नाही. आता तरी चुप राहावं की नाही. चुप राहीन ते सासूच कसली म्हणते ओ सासूबाई सुनीबाई मी जर जमिनीवर बसले तर तुम्ही कुठं बसाल. आता सुनीला प्रश्न पडला ही जमिनीवर बसली तर मी कुठं बसू म्हणते. आत्याबाई तुम्ही जर जमिनीवर बसल्या की नाही तर मी गड्डा करण म्हणते खाली त्याच्यात बसून म्हणते गड्ड्यात. तरी तुम्ही माझ्यापेक्षा वर राहायचा म्हणते. मग तरी चुप राहा ना सासू ना. तरी सासू चुप राहीन ते सासूच कसली म्हणते. सुनबाई मी जर गड्ड्यात बसली तर मग तुम्ही कुठं बसाल. आला सुनीला राग म्हणे सुनबाई मी गड्ड्यात बसली तर तुम्ही कुठं बसाल म्हणे. सासूबाई तुम्ही जशा गड्ड्यात बसल्या असे वरून माती लोटून देईन म्हणे. ही अशी आमची दुर्दशा आहे.
आमची अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले. आज जर आम्ही एक झालो नाही, आज जर आम्हाला समजलं नाही की आमचे कोण आणि दुश्मन कोण, तर आईची शपथ आमच्यावर उद्याचा असा दिवस येईल आमच्या तोंडाला गाळगण कमरेला फळा आल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा तुम्ही, जर आज जागृत झाले नाही तर. ईमानदारीने सांगतो तुम्हाला, अभी नहीं तो कभी नहीं म्हणून म्हणायचं आहे, अब हम किसी को रोने नहीं देंगे, अब हम किसी को रोने नहीं देंगे, अपना सुख चैन खोने नहीं देंगे. अरे वक्त पड़ा तो काट देंगे एक एक को, लेकिन फिर से खैलांजी होने नहीं देंगे, फिर से खैलांजी होने नहीं देंगे. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले. तरी सुद्धा तुमचे डोळे उघडत नाही, तरी सुद्धा मनुवाद्याच्या मागे जाता. एक हड्डीचा तुकडा त्यांनी फेकला तर ते हड्डी सगळं तिथं जाऊन बसता. कशी आमच्या समाजात क्रांती येईल, कसं आमचं काही होईल. म्हणून म्हणायचं आहे, हत्याकांड दलितांचे होते तुमचे काडीच का फाटत नाही, बलात्कार आपला नारीवर होतो तुमचे रक्त का गोठत नाही, झोपड्या गरिबांच्या जाळल्या जातात तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही, आणि आमच्याच मतावर राज्य करता तरी तुम्हाला हरामखोर व लाच कशी वाटत नाही. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले धर्मांतराने. याच्याहून मोठा आशीर्वाद कुठलाच नाही. एक भिक्खू संघ जर मला आशीर्वाद देत असेल तर याच्याहून मोठा आशीर्वाद कुठलाच नाही. हा खूप मोठा आशीर्वाद आहे माझ्यासाठी, कारण साधन आहे चिवटधारी. मला हे 200 रुपये नाही, हे 2000 रुपये आहेत माझ्यासाठी, 2 लाख रुपये आहेत माझ्यासाठी. कारण भिक्खू संघाचा आशीर्वाद म्हणजे साधी गोष्ट नाही. कारण आईची शपथ तुम्हाला सांगतो, कुठेही तुम्हाला भिक्खू दिसला, भिक्खूनी दिसली, त्यांना दान करा. जरुरी नाही की 1000 रुपये दान करा, जरुरी नाही की 50 दान करा, जरुरी नाही की 500 दान करा. तुमच्याविषयी 10 रुपये असेल 10 रुपये दान करा, पण दान करा. तुम्हाला जर खरंच तुमच्या पुण्य पारमिता वाढवायच्या असेल तर धम्मांना संघाला नक्की दान करा. आणि 10 रुपये दान करा म्हणजे जिच्यापाशी लाख रुपये आहेत हे 10 रुपये दान करू नका. नाही तर आमची मानसिकता अशी आहे, सांगितली ना माझ्या 10 रुपये खिशात ठेवतील, इकडे 5 लाख रुपये आरेजीला देतात 50 रुपये काढून. लय पाहिले मी अशा. कमस कम तुमच्या याच्यात 1 लाख रुपये तर 5,000 तरी द्या बिचारीला. कोणते धम्म गुरु असेल किंवा भिक्खुनी असेल तर आहे की नाही, कंदुशी करू नका. कारण तुम्ही इथंच ठेवणार आणि मी इथंच ठेवणार आहोत, संघ कोणीच नेत नाही आहे. तुमच्या संघ जर तुमचे जाईल तर फक्त आणि फक्त तुमचे कुशल कर्म जातात, बाकी काहीच कोणाचे संघ जात नाही, सगळं इथंच राहते. म्हणून दान करा, जरूरतमंदांना दान करा. करुणा असली पाहिजे, एकामेकाबद्दल मैत्री असली पाहिजे. एकामेकाबद्दल तुम्हाला तारीफ म्हणून सांगत नाही, माझी मुलगी 18-19 वर्षाची आहे आणि माझ्यासोबत बुद्धगयाला 1 महिना राहिली. तिची तारीफ म्हणून करत नाही. इंस्टावर खूप फेमस आहे आणि इंस्टावर रील बनवते, त्याची तिला खूप पैसे मिळतात, काही जे काही मिळते ते. आता मी तर तिला कधी विचारले नाही किती पैसे मिळते, पण तिच्या परीनं जेवढे पैसे कमावले 1 रुपया खर्च न करता 1 महिना तिने पूर्ण बुद्धगयाला तिथे दान केले. भंतीजी लोकांचं भोजन करेल, कोण्या गरिबांना कपडे वाटेल, कोणाचं हे करेल. मला एवढा आनंद झाला, आईची शपथ. मी तिला कधीच असं म्हटलं नाही बाई हे करू नको. कारण चांगले कर्म जेव्हा आपले लेकरं करतात तेव्हा मायबापाची छाती गर्वानं फुलत असते, बरोबर की नाही. तिथे माझी सुद्धा. म्हणून सांगतो तुम्हाला की दान करा, सोबत तुमच्या काहीच जात नाही, तुमच्या सोबत फक्त आणि फक्त तुमचे कुशल कर्म जातात. अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती काय झालं. मनोज राजा गोसावी म्हणतात, काल आमचा जमाना कसा होता, आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आमचा जमाना कसा आला. काल आमची भाषा कशी होती, आज बाबासाहेबांच्या पुण्याईने. जसं आमचं धर्मांतर झालं 1956 साली आम्ही महाराचे बौद्ध झालो, बरोबर की नाही. तेव्हा आमची भाषा, अहो वाचा बदलली आमची, अहो भाषा बदलली आमची, अहो वाचा बदलली आमची, अहो भाषा बदलली आमची, फक्त एका धर्मांतराने, फक्त एका धर्मांतराने भाऊ आशा बदलली आमची.
अहो आशा बदलली आमची, अहो आशा बदलली आमची, अहो आशा बदलली आमची, अहो आशा बदलली आमची. अरे 33 कोटी नाल्यामध्ये, 33 कोटी नाल्यामध्ये फेकले साचवले. फेकले साचवले. वा 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 वा, क्या बात आहे. ये आहे ओरिजिनल सांगायचे. म्हणून म्हणतो की आम्ही जे आहोत ते कामची नाव नामची नाही आहो. काम अपना अपने काम में से मानता राहणे आम्हा शिकरा पोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोचवले. क्यों? कि वो आसमान झुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से. मेघाताई, अच्छा दीदी. वो आसमान झुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से. वो समंदर सूख जाता है जय भीम बोलने से. तुम्हें जय भीम का ताकत का अंदाजा नहीं दुश्मनों. वो तूफान रुक जाता है जय भीम बोलने से. धर्मांतराने आम्हा कारण आम्ही त्या स्वाभिमानी बापाची औलाद आहोत. जीव गेला तरी चालेल, आपला स्वाभिमान गहाण कधी ठेवायचं नाही. आईची शपथ तुम्हाला खरं सांगते मी. बाबासाहेबाचा कार्यकर्ता होता नाशिकमध्ये कांबळे नावाचा. बाबासाहेबांनी विचार केला, साहेबाचा कार्यकर्ता कांबळे नावाचा नाशिकमध्ये. बाबासाहेबांनी विचार केला कांबळेला तिकीट द्यायची. पण त्याच्यानंतर बाबासाहेबांनी विचार केला की कांबळेला तिकीट देण्याच्या ऐवजी जर राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली तर बरं होईल, तो आपल्या समाजासाठी काहीतरी करेल. मग बाबासाहेबांनी राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली. राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली म्हणून कांबळेनं बाबासाहेबांसोबत बंडखोरपणा केला आणि बाबासाहेबाच्या विरोधात उभा राहिला. कांबळेची बहीण राधाबाई कांबळेला बोलली, अरे दादा, ज्यांनी आपल्या 7 पिढ्या नरकातून काढल्या त्या बापाच्या विरोधात उभा राहू नको रे. राधाबाई बोलली, अरे दादा, बाबासाहेबाच्या विरोधात उभा राहू नको रे. ज्यांनी आपल्या 7 पिढीचा उद्धार केला त्याच्या विरोधात राहू नको रे उभा. कांबळेनं ऐकलं नाही. राधाबाईला राग आला. राधाबाई आपल्या घरी निघून गेली. पाहता पाहता 10-15 वर्ष निघून गेले. 10-15 वर्षांनी कांबळेचं निधन झालं. कांबळेचं निधन झालं. काही कांबळेचे कार्यकर्ते राधाबाईच्या घरी शोक संदेश घेऊन गेले. म्हणे, राधाबाई, तुमच्या आम्ही शोक संदेश घेऊन आलो तुमच्या भावाचा. राधाबाई बोलले, बसा. राधाबाई आतमध्ये गेली आणि चाय बनवून आणला. कार्यकर्त्यांना असं वाटलं की राधाबाईला समजलं नाही आम्हाला काय सांगायचं आहे. म्हणून एक कार्यकर्ता उभा झाला, बोलले, राधाबाई, आम्ही तुमच्या घरी चाय प्यायला आलो नाही. तुमचा भाऊ मरण पावला. तुमच्या भावाची अंत्यविधीचा टाइम होत आहे. तुम्ही आमच्या सोबत चला, आम्ही तुम्हाला घेण्यासाठी आलो. तेव्हा ती राधाबाई बोलली, अरे दादा, तुमच्यासाठी माझा भाऊ आज मेला असेल, पण माझ्यासाठी माझा भाऊ त्या दिवशी मेला ज्या दिवशी त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंग बेईमानी केली. कारण आम्हाला अशा राधाबाईची गरज आहे. तुमच्यामध्ये मला ती राधाबाई पैदा पाहिजे. तुमच्यामध्ये ती राधाबाई झाली पाहिजे. जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला 1927 मध्ये महाडचा सत्याग्रह झाला, बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई, जिच्या हाती 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ, एवढं मोठं पोट घेऊन बाबासाहेबाच्या मागे चालली. दगडाचा वर्षाव झाला. एक दगड राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला लागलं. दगडानं त्या रक्ता भांबड झालं 2 वर्षाचं पोरग. बाबासाहेब बोलले की राधाबाई, तुमच्या पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली, बाबासाहेब, तुमच्यासाठी हातचं नाही, या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागं हटणार नाही. ही राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. आईची शपथ, तुमच्या नवऱ्यानं जर मनुवाद्याला वोट दिलं ना, त्याला आतमध्ये ना किचन मध्ये बेलण्यानं सुजवा त्याला चांगलं. खरं सांगतो तुम्हाला, इमानदारी त्यांना सांगतो तुम्हाला. आणि जर सासूला वाईट वाटत असते नवऱ्यावर हात उचलला तर खरंच मारण. काय मजाक म्हणतो मी? काही मजाक फजाक करू नका, मारू द्या. मजाक केली नाही. मनुवाद्याला दिलं वोट तर द्याच बत्ती. आतमध्ये तिकडे टीव्हीचा आवाज वाढायचा. आणि आतमध्ये न्या. आणि सासूचं मन दुखते बरं. सासूच्या समोर नका मारू. कारण सासूला लुच्च्या लफंगा फक्त बायकोलाच माहित असते, मायला माहित नसते. मायला वाटते माझं पोरगं लय शरीफ आहे. आणि मायनं जर म्हटलं, सासूनं पाहिलं बाबू, आणि तोंड म्हणून एखादं बेलनं फेलनं लागलं जास्त, आणि जर फुटलं उठलं समजा, आणि जर सासूच्या समोर काय म्हणायचं, काय हो म्हणायचं, तुम्हाला सांगतो एवढी पिऊ नका, कशाला पेता हो म्हणायचं, कुठं पडले हो म्हणायचं, नालीत पडले की काय हट बापा म्हणायचं, चला म्हणायचं तुम्हाला मी मलमपट्टी करून देतो. आणि आतमध्ये न्यायचं, देशील का वोट मनुवाद्याला, देशील का वोट मनुवाद्याला. इमानदारी त्यानं असं केल्याशिवाय मार्ग नाही बरं. आता नवरा जर बैकला आपला करा,
सारं काही विका पण भान विकू नका, आलेल्या समाजाची जाण विकू नका, आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान चंदनाची सड लाकडं करू शकत नाही, वाघाची सड माकडं करू शकत नाही. हे सूर्यप्रकाशा एवढे सर्व सत्य आहे मनोज राजा. अरे आंबेडकराचं कुणीही वाकडं करू शकत नाही. मनोज राजा गोसावी म्हणतात, काय म्हणतात, कारण आताच मी आल्यावर नंतर 1-2 दिवसात त्यांनी एक गाणं लिहिलं नवीन. बोलली दीदी मी तुझ्यासाठी गाणं लिहिलं आणि हे तूच गाऊ शकतं. म्हटलं दादा पाठवा. म्हणून वाद्याचं ह म्हटलं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं. म्हणून म्हणायचं आहे सत्यबानायला शिकविले, सत्यबानायला शिकविले आणि जानायला शिकविले इतिहास आंबेडकराने, इतिहास आंबेडकराने आम्हा मानायला शिकविले, आम्हा मानायला शिकविले, आम्हा मानायला शिकविले, आम्हा मानायला शिकविले, आम्हा मानायला शिकविले. अरे विचार अंती तथागताच्या, अरे विचार अंती तथागताच्या, विचार अंती तथागताच्या आश्रमात पाठवले, आश्रमात पाठवले. अरे धर्मांतराने आम्हा शिखरा वरती पोहोचवले, वरती पोहोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. कारण मी अध्यक्ष का तू अध्यक्ष पुढारी आपसात भांडला, मी अध्यक्ष का तू अध्यक्ष पुढारी आपसात भांडला. तुझा सुविचार यांनी जातीवादीच्या दावणीला बांधला. म्हणून भीमा तुझा विशाल पक्ष इथे ठाई ठाई सांडला. अरे बा भीमा तुझ्या लेकरांनी तुझ्या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला, बाजार मांडला. अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. कारण आम्ही त्या स्वाभिमानी बापाच्या औलाद आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आणि आजकाल आमच्या काही कार्यकर्त्यांनी, काही नेत्यांनी, काही पुढाऱ्यांनी, काही लोकांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे. तो गहाण आम्हाला ठेवलेला स्वाभिमान सोडायचा आहे. जर अभि नाही तो कभी नाही. आम्ही याच्यातच मरतो. ते कानीबाई त्याला तेच करणं आवडते, ते कानीबाई त्याला तेच करणं आवडते. मला काय म्हणायचं आहे, त्याला काय आवडते त्याच्यापेक्षा आम्हाला काय आवडते त्याला महत्व आहे. याच्या त्याची खोड काढण्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे. कारण सुरुवात जेव्हा आमच्यापासून होईल तेव्हा आमचं काहीतरी उद्धार होईल. नाही तर काय अभिनय तो कभी नाही झाला आमचा, मग काही खरं नाही. आमचा तो दिवस येणार आहे मग, बरोबर की नाही. तो दिवस जर नाही आला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्यासाठी संविधान, की आमच्या संविधानाला गालबोट नाही लागली पाहिजे. पक्षाचा आम्हाला लेनदेन नाही. जे आमच्या संविधानाच्या विरोधात आहे मी त्याच्या विरोधात आहे. मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही. जो संविधानाच्या विरोधात आहे मी त्याच्या विरोधात आहे. जो संविधानाच्या विरोधात बोलत असेल मी त्यांच्या विरोधात आहे. चाहे मग तो मुख्यमंत्री राव, प्रधानमंत्री राव, का या देशाचा कोणी राव, मला सगळे चालतात बघ. संविधानासाठी कोणी चालतात. मला आईची शपथ, माझ्या मायला कोणी शिवी दिली तर मी चूप राहील, माझ्या बापाला कोणी शिवी दिली तर मी चूप राहील. पण संविधानाच्या विरोधात कोणी बोललं तर त्याच्या अरे धर्मांतरानं आम्हा शिखरावरती धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवलं, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवलं, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवलं. बाबासाहेब एक अस्पृश्य निवारण परिषदेसाठी मद्रास इथे गेले. बाबासाहेब मद्रासला रेल्वेत बसले, रेल्वेतून उतरले, रेल्वे स्टेशनला खाली उतरले, एका ऑटोमध्ये बसले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. तर तिथे एक लहान मुलगा ऑटोवाला होता. त्या ऑटोवाल्याला विचारलं बाबासाहेबांनी की बेटा तुझे किती पैसे झाले. तो लड़का बोले की सर मेरा 50 पैसे भाड़ा हो गया. बाबासाहेबांनी कोटाच्या खिशात हात टाकला, कारण हे सूटबूट कोट बाबासाहेबाची शान आहे. आमच्या बाप एकच कोट घालत होता, एकच सूट घालत होता की उद्या आमचे लेकर सुटा बुटा कोटात राहिले पाहिजे. मर जाऊंगी लेकिन कोट में मरूंगी मैं, ऐसी नहीं मरने वाली हूं मैं.
हाँ मरूंगी तो ऐसी मरूंगी, एक तो चिवर में मरूंगी या फिर कोर्ट में मरूंगी, दो में से एक में मरूंगी। हाँ, एक तो चिवर में मरूंगी नहीं तो कोर्ट में मरूंगी, वैसे नहीं मर सकती मैं खाली पीली। बेटा बोले तेरा कितना किराया हो गया? तो बोले सर मेरा 50 पैसे भाडा हो गया। बाबासाहेबांनी कोटाच्या खिशात हात टाकले आणि 2 रुपयाची नोट काढली, 2 रुपयाची नोट काढली आणि त्या पोराच्या हाती दिली। तो पोरगा बोलला सर मेरे पास चेंज नहीं है। एक एक शब्द माझा आईची शपथ मनातून ऐका, कारण अंजली भारती बार बार येणार नाही आहे, कारण गाणं म्हणजे माझं गाणं नाही, मी बेंबीच्या डेटापासून गाणं गातो, रक्त बघतो मी कार्यक्रमामध्ये, म्हणून माझा टाइमपास म्हणून कार्यक्रम ऐकू नका, टाइमपास म्हणून माझा कार्यक्रम बघू नका। बाबासाहेबाला 2 रुपयाची नोट बाबासाहेबांनी दिली। तो पोरगा बोलला मेघाताई, तो मुलगा बोलला की सर मेरा भाड़ा 50 पैसे हुआ, मेरे को 2 रुपए मेरे पास चेंज नहीं है। बाबासाहेबाला कार्यक्रमाला वेळ होत होता। बाबासाहेब बोलले एक काम कर, माझे एकूण 2 रुपये तू ठेव। तो पोरगा बोलला नहीं नहीं सर हमको तुम्हारे 2 रुपये नहीं चाहिए, मेरा 50 पैसे भाड़ा हुआ, खाली 50 पैसे चाहिए। बाबासाहेब बोलले अरे माझ्यापाशी चेंज नाही, मला कार्यक्रमाला वेळ होत आहे, हे माझ्याकडून तो 2 रुपये ठेव। ते बोलला नहीं नहीं सर आपको कार्यक्रम को जाना है तो जाओ, मैं यहीं पे बैठूंगा, मेरे 50 पैसे आप बाद में लाके देना, लेकिन मैं तुम्हारे 2 रुपये नहीं लूंगा। बाबासाहेब चिडले, बाबासाहेबाला राग आला आणि बाबासाहेब बोलले अरे इतका मोठा स्वाभिमान तुला कोणी शिकवला? तो मुलगा बोलला की सर ये स्वाभिमान मुझे मेरे बाप ने सिखाया, इसीलिए मैं ये तुम्हारे पैसे नहीं ले सकता। तेव्हा बाबासाहेब बोलले की अरे बेटा जिस बाप ने तुझे स्वाभिमान सिखाया मैं उस बाप का नाम जानना चाहता हूँ। तेव्हा तो मुलगा बोलला की सर जिस बाप ने मुझे स्वाभिमान सिखाया उस बाप का नाम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तेव्हा ऑनलाईनचा जमाना नव्हता आणि कोणत्यानी बाबासाहेबाला बघितलं नसते, त्यांनी फक्त बाबासाहेबाला वाचलेलं असते, म्हणून त्याला माहित नाही की माझ्या समोर जे उभे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आणि तोच मुलगा जो बाबासाहेबापासून 2 रुपये घेत नव्हता, आरपीआयचा पहिला राष्ट्रीय अध्यक्ष ज्याचं नाव एन शिवराज मद्रासकरचा। आम्हाला इतिहास माहित असला पाहिजे, आम्ही त्या स्वाभिमान बापाची औलाद आहोत। काय रे तुम्ही तुमचा मान सन्मान तुमचा आदर गहाण ठेवता नुसतं हजारासाठी 500 रुपयासाठी? नवऱ्याला म्हटलं, भावाला म्हटलं अरे काय त्या मनुवाद्याला त्या काय त्या बीजेपीला वोट द्यायला चालला रे, तुम्ही काय देता म्हणते, तो तर 8 दिवसापासून नुसतं चिकन बिर्याणी मटन बिर्याणी नुसतं दारूच्या पावट्यास पाजून राहिला ना म्हणते, कारण आम्ही दारूसाठी काही विकायला तयार होतो। 2-3 बेवडे असतात दारू पेत, मस्त दिल्ली बीजेपी वाल्याने दारू, बसले 3 जण पीत, देशीत दिली पण इंग्लिश नाही दिली, कारण ते लायकी पाहून देतात ना, कारण आपली लायकी ओळखतात ते। हे देशीमध्ये जे खपणारे आहात विकणारे आहात त्याला कशाला ते इंग्लिश देतील, त्यांनी दिली देशी, यांनी देशीचे बंपर घेतले आणि एका बेवड्याच्या घरी बसले पेता एक जण त्यातला काय म्हणते यार काही असो म्हणते, मला की नाही तुला काय सांगतो म्हणते, मला काही नाही हा देश या गावचं सरपंच जर बनवलो की नाही म्हणते तर मी पूर्ण गावाची दशात बदलून टाकतो यार म्हणते। दुसरा काय म्हणते अबे तू काय लावून डालावे म्हणते, आणि मी खोटं सांगत नाही यार म्हणते, मला जर या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं ना तर आईची शपथ मी पुरा महाराष्ट्रच बदलून टाकतो म्हणते। तिसरा काय म्हणते अबे तुम्ही कुठं महाराष्ट्रात गावात पडले अबे अभि आपण देशी पेत आहो ना म्हणते, देशाचाही काही विचार करा ना बी म्हणते, आहे की नाही, देशी पेत आहो तर देशाचा विचार करा ना म्हणते। अबे तू काय लावून आला म्हणते, मला जर या देशाचं प्रधानमंत्री बनवलं ना तर आईची शपथ म्हणते पुरा देशात बदलून टाकतो म्हणते मी। तिकून येते बायको चकना घेऊन, देश बदलवणाऱ्या म्हणते, सकाळपासून म्हणते लुंगी समजून माझ्या पेटीकोट घालून फिरून आला, ते काढ म्हणते पहिले, नंतर लावतो म्हणते देशाचा पंतप्रधान बनन मुख्यमंत्री बनन, सकाळपासून ते लुंगी समजून माझ्या पेटीकोट माझ्या लहंगाच घालू फिरून आला म्हणते। अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती बोलता येणार नाही, मला खोटं बोलता येणार नाही, कारण चिवर घेतल्यावर जर खोटं बोलत असेल गड्याला फाशी जरी लागली तरी खोटं बोलता येणार नाही। आज जर खोटी बोलली तर जीवाला अर्थ काय, मग जगण्याला अर्थ काय, बरोबर की नाही? मग चुल्लूभर पाण्यात मेलेलं बरं, काय अर्थ आज जर खोटं बोललं तर? म्हणून म्हणायचं आहे की कोणाचं मन दुखवणार नाही, कोण्या धर्माचं मला लेनदेन नाही, पण आईची शपथ जे खरं असलं ते बोलल्याशिवाय राहणार नाही, चाहे मग गला कटो या काही हो, पण खोटं बोलणार नाही। आंबेडकर झाले घटनाकार, गांधी का नाही झाले मग तुम्हीच सांगा, भारताचे केले कोणी भले? आंबेडकर झाले घटनाकार, गांधी का नाही झाले मग तुम्हीच सांगा, या भारताचे केले कोणी भले? चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग फाशीवरती गेले तेव्हा गांधी का नाही गेले मग तुम्हीच सांगा, या भारताचे केले कोणी भले? चंद्रशेखर राजगुरूंनी की भगतसिंगनी की गांधीनी? प्रश्न खरे
हे देशप्रेमी सावरकर नाही महात्मा झाले आणि देशाची जो करी फाळला त्याला महात्मा संबोधिले. अरे मिठाचा सत्याग्रह केला, दांडी यात्रा केली आणि तेच मीठ घोडशेने खाऊन गांधी हत्या केली. वाह वाह बहुत दीदी. तेच मीठ घोडशेने खाऊन गांधी हत्या केली. मग घोडशेने असे का केले? मग तुम्हीच सांगा, या भारताचे केले कोणी भले, घोडशेने की गांधीने? चोर लुटोरे तुम्ही सारे आयते राज्य मिळविले आणि ज्यांनी देशाला बलिदान केले त्यांना विसरले. वारे तुमचे देशप्रेमी पोकळ ढिल्ले आणि चोराच्या कपड्यावर लावता मंत्रिपदाचे बिल्ले. आले किती गेले किती झाले भले भले, परंतु घटना लिहून या भारताचे केले माझ्या बाबासाहेबांनी भले, केले बाबासाहेबांनी भले. अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. क्यों कि लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं. मला काहीच येत नाही ते मी काहीच म्हणत नाही बाबा. हो मला काहीच साहेब आपल्याला येत नाही तर कशाला बोलायचं? जे येत नाही ते येत नाही. गाणं सांगा, खाणं सांगा, बनवणं येत नाही आपल्याला, कशाला मदत बोलायचं? बराबर की नाही? म्हणून म्हणायचं की लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं, रोटी बनाना आता नहीं, पुरी बनाने की बात करते हैं. काल एक बाई आली मला म्हणे, म्हटलं दीदी आता हे करून नाही का, म्हटलं माझे पायच दुखून राहिले, सुजले, म्हटलं सुजून आली म्हटलं अंगावर. म्हणे मी तुमचे पाय लगडून देतो म्हणे, तेल गरम करून आणा म्हणे. केलंच नाही कधी आयुष्यात तेल गरम, आणि त्या तेलात ते लसणाच्या कळ्या टाकते, मला माहित आहे. मला काय माहिती का ते तोडून टाकत असते. मी गेली आपली फोत्रा सकट 2-3 लसणाच्या कळ्या त्याच्यात टाकल्या आणि तळलं मस्त तेल आणि उचललं. भगवंताची लीला बघा, तो असं फुटलं का पूर्ण तोंडावर तेल उडालं माझ्या, पण एकही छाला आला नाही. मी एवढी काळजीत पडली, अरे बापरे म्हटलं आता काही खरं नाही, उद्या कार्यक्रमाला चालली, पुरं तोंड भाजलं म्हटलं माझं, काहीच झालं नाही मला. एवढं तेल उडून म्हणजे विचार करा मी किती डेंजर वागी नाव. सांगा ना, तेल म्हणजे गरम चांगलं तेल, लसण टाकलेलं तेल, मग आपल्याला जे माहित नाही आहे की नाही. म्हणून म्हणायचंय की लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं, रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं. जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं, वो मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. गीताचा शेवट गाते, गीताचा शेवट गाते. या गीताचे कवी मनोज राजा गोसावी शेवटी काय म्हणतात? मागे सरणार नाही आम्ही, कारण रमाई माझी माता, माझे पिता भीमराव. चालणार नाही ते कुणाचं लफंडाव. बिलकुल नाही आता चालणार. तुम्हाला सांगितलं, आज जर जागे झाले नाही तर आईची शपथ तुम्ही कधीच जागे होणार ना. आणि तुम्ही बीजेपीला वोट दिलं की समजून घ्या तुमचं तेल बंद झालं, तुमचं सगळं बंद झालं. ह्या वर्षी जर बीजेपी आली तर तुमची वाट लागली, समजून घ्या. आईची शपथ सांगतो मी, खोटं सांगा ते वाटच माग फळास लागते. हा, मग काही घर सोडूच पळा लागते तुम्हाला, कारण तुमको मालूम नाही बहुत मनुवादी पक्ष आहे. म्हणून म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे की रमाई माझी माता, माझे पिता भीमराव. चालणार नाही तर कुणाचं लफंडाव. रमाई माझी माता, माझे पिता भीमराव. चालणार नाही ते कुणाचा लफंडाव. एका साध्या प्रश्नाने तुझ्या जिवारी लागेल घाव. जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल भीमराव, जर असेल भीमराव, तर मी तुझी कोण लागते तुला आहे का ठाव. ओळख अशी विसरू नको, भोपड्यावानी पसरू नको. ही युक्ती, ही शक्ती क्रांती वीराची आहे. अरे जा, मी कुणाच्या बापाला भीत नाही, कारण मी लेक आंबेडकराची आहे, मी लेक आंबेडकराची. संविधान नव्हतं तर आमचं काय होता? एकता वो जमाना जिसकी याद आती है, शर्म से गर्दनी हमारी झुकी जाती है. कोई दरवाजे पे ना हमको आने देते थे, हमारे हाथ का वो पानी तक ना पीते थे. यहाँ तलक के पढ़ना लिखना मना था हमको, स्कूल में पाँव रखना भी गुनाह था हमको. ऐसे में कहाँ जाते, किसको दर्द दिखलाते, कौन सुनता हमारी आज हम कहाँ जाते. मगर भगवान बन के भीम हमारे आए, हर जुल्मतों की आंधियों से हमें छुड़वाए. कितने स्कूल और कॉलेज मेरे भीम जी ने हमारे लिए खोले, लेकिन अफसोस है कुछ लोग उन्हें भूल गए. अफसोस है कुछ लोग उन्हें भूल गए. कोई लीडर बना, कोई कलेक्टर बना, कोई ऑफिस में जाकर, कोई मिनिस्टर बना ऑफिस में जाकर, मगर अपने जात धर्म को छुपाते हैं. हम कोई और ये दुनिया को दिखलाते हैं. अरे तू ऐसे जीने से तो मरना बहुत अच्छा है. इंसान वही जिसका ईमान सच्चा है. मनोज राजा गोसावी शेवटी काय म्हणतात? मागे सरणार नाही आम्ही,
खोट करणार नाही आम्ही, मागे सरणार नाही आम्ही, खोट करणार नाही आम्ही, चळवळ भीमाची सोडून. तुम्ही मरा बापा, आम्ही नाही. चळवळ भीमाची सोडून, चळवळ भीमाची सोडून, चळवळ भीमाची सोडून, चळवळ भीमाची सोडून, कुठं मरणार नाही आम्ही, कुठं मरणार नाही आम्ही, कुठं मरणार नाही आम्ही, कुठं मरणार नाही आम्ही, कुठं मरणार नाही आम्ही. तुम्हाला कुठं मरायचं तिथं जा, पण मी बाबासाहेबांची चळवळ सोडून मरणार नाही. कारण 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस मी वाघीण बनून मरणं पसंत करेल भाई, क्योंकि मैं ऐसी तैसी जिंदगी नहीं जी सकती.